Hello, guys. Good morning. Have a nice day. This is Basveshwar Kadgaokar, and you all are watching my YouTube channel Speak English with BK. Friends, how are you? I hope all of you guys are fine. May I right? Okay. Welcome back to my channel Speak English with BK. Friends, today we are going to discussing very interesting and very spiritual topic, that is what is meaning of om. And the video is going to very spiritual and significant. That's why don't skip the video and watch full video. Okay. And guys, if you are new in my channel, and even if you are not subscribed my channel, then please subscribe the channel firstly. And when you subscribe my channel, beside the subscribe button you will get a bell icon. You just press that bell icon, and then you have four options. Out of these four options, you can select option number one, that is all option. Then you will get daily updates and notifications of my channel Speak English with BK. If you likes my video, then make it like, share it, and give your best comments. Thank you. Thanks a lot. Have a nice day. Now let's start today's topic. What is meaning of Om? मित्रांनो, आजचा व्हिडिओ लेक्चर सुरुवात करण्यापूर्वी बुद्धिदाता, सुखकर्ता, दुःखहर्ता, पार्वतीचा पुत्र गणेश आणि या विश्वाचे सर्वे सर्वा देवांचेही देव महादेवजी यांना वंदन करून आपण आजचा व्हिडिओ लेक्चर सुरुवात करूयात. ओम गगनपते नम. ओम नम शिवाय. तर मित्रांनो, बुद्धिदाता गणेशजी आणि या सृष्टीचे सर्वे सर्वा महादेवजी यांचा आशीर्वाद घेऊन आपण आजचा व्हिडिओ लेक्चर सुरुवात करत आहोत. आजच्या व्हिडिओ लेक्चरचा विषय आहे व्हॉट इज मीनिंग ऑफ ओम, म्हणजेच ओम म्हणजे काय. तर मित्रांनो, ओम म्हणजे काय? ओम मीन्स व्यक्ताकडून अव्यक्ताकडे जाण्याचा जो प्रवास आहे त्याला ओम म्हणतात. किंवा ओम मीन्स दी साऊंड ऑफ क्रिएशन, म्हणजे जिथून सुरुवात झालेली आहे अशा ध्वनी. म्हणजे ओंकारातून विश्व निर्मिले, आपण ऐकलेलं आहे गाणं किंवा भजन. म्हणजे ओम मधून सगळ्या सृष्टीची, ह्या चराचराची, ह्या विश्वाची, ह्या गॅलेक्सी जितकं काय आहे ह्याची, म्हणजे जे दृश्य अदृश्य माध्यम सगळे आहेत, पहिला अणू, पहिला रेणू, हे जे जे आहेत, म्हणजे जेव्हा काहीच नव्हतं, म्हणजे पृथ्वी नव्हती, कुठले तारे नव्हते, कुठले प्लॅनेट्स नव्हते, कुठले हे युनिवर्स नव्हतं किंवा कुठलंच युनिवर्स नव्हतं, म्हणजे अगदी काय काही नव्हतं. परंतु त्यावेळेला एक स्वयंभू शक्ती जी होती ती म्हणजे ओम. आणि ओम हा, दिस इज द साऊंड. ओम मीन्स साऊंड, आवाज आहे, ध्वनी आहे. आणि याला कुणी निर्माण केले नाही. आता जगात कुठली गोष्ट निर्माण करायची असेल तर निर्माता पाहिजे, त्याच्याशी गोष्ट तयार होत नाही. परंतु हे स्वयंभू आहे, आणि जे स्वयंभू असतं त्यालाच ईश्वर म्हणतात. म्हणजे ओम हे ईश्वर आहे. आणि याचे तीन प्रतिकात्मक रूप ईश्वराचे, म्हणजेच ब्रह्मा, विष्णू, महेश, हे त्यांनी पहिल्यांदा निर्माण केले त्या ओमनी. आणि मग तिघांना तीन वेगळी कामं दिली, जसं की ब्रह्माजीला सृष्टीचं निर्माण करणं, विष्णूजीला पालन पोषण करण्याचं काम दिलं, आणि महेशजींना आपल्यात सामावून घेणे किंवा मौन किंवा त्यांचा विनाश करण्याचं काम हे महेशजींना दिलं. आणि अशा दृष्टीने हे ईश्वरीय कार्य. परंतु ओम हे काय आहे? साऊंड एनर्जी. ओम इज साऊंड एनर्जी. ओम. आता अनेक नासानी सुद्धा, शास्त्रज्ञांनी मान्य केलेलं आहे की पृथ्वीचा जो आवाज आहे किंवा सूर्य जी राऊंड करतो त्याचा जर आवाज आपण ऐकला, म्हणजे पृथ्वी फिरते ना सतत, किंवा सूर्य फिरतो, किंवा हा युनिवर्सचा फिरण्याचा आवाज, तर हा ओम ध्वनीशी
किंवा ओम असाच येतो. म्हणजेच सगळं ओममध्ये हे विश्व सामावलेलं आहे. जिथून ओममध्येच निर्माण होतं आणि ओममध्येच ते सामावलं जातं. आणि ओम म्हणजे ओम 3 अक्षराचा संगम आहे ओम. त्यामध्ये अननासाचं ओममध्ये त्याला काना आणि मात्रा म्हणजेच अननासाचं, पुन्हा उ उकळेचं आणि मकेचं असे 3 शब्द आहेत ओम हे निर्माण करण्यासाठी. आणि या 3 अक्षरं म्हणजे एक उ आणि म यापैकी या 3 अक्षरापैकी 2 हे स्वर आहेत आणि उ, आणि म हे व्यंजन आहे मराठी मूळ अक्षरामधलं बरं का. तर ज्या वेळेला आपण उच्चार करतो मोठा आकार होतो बघा, किंवा ओम म्हणताना बघा असं तोंड मिटून आपण बंद करून तर ओम म्हणू शकत नाही. शक्य आहे का नाही? ओम म्हणण्यासाठी आपल्याला ओम किंवा म्हटलं तर विस्तारित मुख करावं लागतं, म्हणजे विस्तार करायला लागतो. ठीक आहे. म्हणजेच विस्तार म्हणजेच काय, तर तिथून ओम ज्या वेळेला आपण म्हणत असतो म्हणजे अक्षर हे आरंभ आरंभ किंवा प्रारंभ किंवा उत्पत्तीचं हे उत्पत्ती दर्शविणारं अक्षर आहे म्हणजे. आणि उत्पत्ती म्हणजेच कोण, ब्रह्माजी. आणि ब्रह्माजीनं मग नंतर उत्पत्ती सगळ्या सृष्टीची केली. म्हणजेच उत्पत्ती दर्शविणारं हे अक्षर आहे. पुन्हा दुसरं अक्षर ऊ घेऊया. ऊ करताना आपल्याला म्हणताना आपल्याला तोंडाचा चंबू होतो बघा. ऊ म्हणा, ऊ असं तोंड फाकून किंवा तोंड बंद करून तर आपण ऊ म्हणू शकत नाही. ऊ म्हणताना तोंडाची पोझिशन कधी होते बघा, ऊ. किंवा बायका जर स्वयंपाक चुलीवर करत होत्या पहिल्या आणि ते फुंकणीतनं असं फुकायच्या बघा. आत्ता जर तोंडाचा आवाज हे झालं, मग हे करताना काय करतं, तोंडाना फुंकताना काय होतं बघा, सगळी शक्ती एकवटली जाते. असं ओ किंवा ऊ म्हणताना शक्ती एकवटण्याचं आणि शक्ती एकवटून ते संचालित करण्याचं काम कोणाचं आहे, विष्णूजीचं. म्हणून ऊ अक्षर हे विष्णूजी या जे 3 देव मुख्य आहेत त्यापैकी विष्णूजी दर्शवितात. आणि म अक्षर, म हे व्यंजन आहे. म म्हणताना बघा तोंड उघडून आपण म म्हणू शकत नाही. असं तोंड उघडलेलं म म्हणावं शक्यच नाही. त्यासाठी तोंड मिटायलाच लागतं. आता हे तोंड इतक्या वेळेस जे चालू होतं ते आता मिटवलं तरच आपल्याला यम म्हणता येणार. बघा म म्हणता येणार. म हा का, म म्हणताना तोंड जे चालू आहे ते मिटलं जातं. म म म्हणजे अगोदर तोंड मिटतं, म म आणि मग ओळलं जातं. म्हणजे ही जी अखंड प्रोसेस आहे. म्हणजे सुरुवात, स्थिती म्हणजे पालन, आणि पुन्हा तोंड मिटतं बघा, म म मिटल्यावर म्हणते ते म्हणजे अजून आत घेणं. हे जे कणाचं काम आहे. म्हणजे कण कणाची उत्पत्ती होते, ते असे विस्तारित होतात आणि पुन्हा परमतत्वाकडे अजून परत येतात. याला ओम म्हणायचं. आता हे अणू ॲटम्स जे आहेत ते तयार होतात, क्रिएट होतात, त्यांचं कार्य विस्तारित होतात आणि पुन्हा परमतत्वाकडे येतात. म्हणजे विनाशाचं कार्य कोणाचं आहे, महादेवजीचं. म्हणजेच ओम हा उत्पत्ती, स्थिती आणि लय ह्या तिन्ही अवस्था दाखवणारा, ज्यातनं आपल्याला बघायला भेटतात. आणि ह्या तिन्ही अवस्था जिथं एकत्रित येतात त्यालाच परमात्मा म्हणतात. फक्त विष्णूजी परमात्मा म्हणजे परमात्मा आहेत, पण परमात्मा सगळ्याचे बापाचे बाप जर कोण असतील तर ते म्हणजे ओम. त्यालाच लॉर्ड शिवा आपण म्हणतो. शिवा ही पॉवर आहे सगळ्यात, देवांचाही देव महादेव. त्याला दुसरं नाव ओम. ओम म्हणजेच प्रणव पण म्हणतात. आणि प्रणव हे एक नाव महादेवजींचं सुद्धा आहे. म्हणजे महादेवजींचंच दुसरं नाव ओम आहे. आणि त्याच्यापासून पुन्हा ब्रह्मा विष्णू महेश तयार होतात महादेवजीपासून किंवा शिवा ह्या पॉवरपासून. मग ब्रह्मा म्हणजेच अक्षर, उ अक्षर म्हणजे विष्णू, आणि म अक्षर म्हणजे महादेवजी महेशजी जे विनाश करतात. तर अशा रीतीनं ओम अक्षराचा मिनिंग होतो. तर आता
ओम पैकी पहिला जो अ आहे, अ म्हणजे आरंभ किंवा उदय होणे किंवा उत्पन्न होणे. आणि हे कार्य कोणाचं उत्पन्न करण्याचं? ब्रह्माजीचं. म्हणून त्यांचं स्थान आकाशामध्ये आहे. तिथून वरून उत्पत्ती होते, हे सगळे सूत्र हालतात. त्यानंतर आणि ब्रह्माजीच्या सोबत कोण आहे? सरस्वती माता आहे बघा बसलेली, ब्रह्माजीची आई. पण ब्रह्माजीची बायको म्हटलं जातं, चुकीचं आहे. ब्रह्माजीची आई आहे ती सरस्वती माता. आणि सरस्वती माता ही कशाचं प्रतीक आहे? बुद्धीचं प्रतीक आहे. आणि बुद्धी असल्याशिवाय हे सगळं निर्माण करण्याचं कार्य होणार नाही. आधी प्लॅन पाहिजे आपल्याकडे. इंजिनिअरकडे कसा काय एखादी बिल्डिंग बांधायची असेल तर प्लॅन अगोदर तयार त्याच्या डोक्यात तयार शिजतो किंवा तयार होतो. मग तो कागदावर उतरवतो आणि मग नंतर ते पुन्हा कृत्यात येतं. तसं ब्रह्माजीला हे सगळं विद्या येण्यासाठी सरस्वती मातेची गरज घ्यायला लागते. म्हणून ब्रह्माजी तिथं बसलेले आहेत शेजारी ब्रह्माजीच्या. आणि त्यांचं स्थान आहे आकाशामध्ये. त्यानंतर अ झालं. पुन्हा 3 अक्षराचा संगम आहे ओ म्हणजे उ. उ म्हणजे उठणं किंवा हे होणं, आरंभ होणं किंवा उत्पत्ती होणं. सॉरी, पहिलं अक्षर आहे अ. अ म्हणजे उत्पत्ती किंवा आरंभ. अ म्हणजे उत्पत्ती किंवा आरंभ. जे कार्य आरंभ करण्याचं कार्य किंवा जे क्रिएशन करण्याचं कार्य हे ब्रह्माजीचं आहे. आणि त्यांच्या शेजारी जी सरस्वती माता दाखवली ती बुद्धीची गरज आहे. म्हणून ब्रह्माजी आणि बुद्धीची देवता सरस्वती माता, हे दोघांनी मिळून आरंभ करण्याचं कार्य केलेलं आहे. त्यांचं स्थान आकाशात आहे. त्यानंतर येतो शब्द उ. उ तर हे उ म्हणजेच उठणा किंवा विकास होणं. तर हे कार्य कोणाचं आहे? विष्णूजीचं आहे. आणि सगळीकडे संचार करून एक पावर एकवटून, सगळी पावर एकवटून, आणि त्यांच्या शेजारी लक्ष्मी माता आहे. माता सगळं हे त्यांचं पालनपोषण करतात. घर चालवायचं म्हटलं पैसा धन लागणार की नाही, म्हणून त्यांच्या शेजारी लक्ष्मी माता आहे बघा. आणि त्यांचं स्थान कुठं आहे? संचार सगळीकडे, म्हणून जलाप्रमाणे त्यांचा संचार असतो. पाणी जसं सगळीकडे वाहतं म्हणून त्यांचा संचार समुद्रामध्ये आहे. आणि वासुकी सर्पावर ते असे झोपलेल्या अवस्थेत आहेत. लक्ष्मी माता म्हणजे विष्णूजीच्या पत्नी, त्यांचे पाय असं दाबल्यासारखं चित्र आपण पाहिलेलं असेल. आणि याचंच की सगळ्याकडं हे सगळं सृष्टीचक्र चालवण्याचं, पालनपोषण करण्याचं काम विष्णूजीचं आहे. आणि तिसरा जो अक्षर आहे त्यातला म. म म्हणजे मौन होणा, विलीन हो जाना, म्हणजे अजून तिथंच परतून यायचं. म म्हणजे अजून आपल्याकडं व्यक्ताकडून अव्यक्ताकडे हा जो प्रवास आहे, हा म्हणजेच महादेव. विनाश करण्याचं कार्य कोणाचं आहे? महेशजीचं. आणि महेशजीचं स्थान कुठं दाखवलेलं आहे? मग अजून मूळ तत्वाकडे आणतात महेशजी, तर ते कैलास पर्वतावर दाखवलेलं आहे. आणि त्यांच्यासोबत गौरा म्हणजे पार्वती माता आहे. तर कैलास बघा, कैलासावर सारखं बर्फ पडत असतो आणि ते बर्फात, आणि बर्फ कशाचा आहे? पाण्यापासून पुन्हा परत अजून आपल्या मूळ रूपाकडे बर्फात खडी तयार होते, बर्फाच्या खड्यात. तसं मूळ तत्वाकडे नेण्याचं काम महेशजीचं आहे. म्हणून त्यांना कैलास पर्वतावर त्यांचं स्थान आहे. तर अशा दृष्टीनं, अशा रीतीनं ओम अक्षर एकच आहे, परंतु 3 अक्षरापासून बनलेलं. आणि याचा इतका गुह्यार्थ आहे की अगदी त्याच्यावर कितीतरी ग्रंथ होतील. मी अगदी 5 मिनटं किंवा 10 मिनटं सांगण्याचा माझ्याकडनं, माझ्या छोट्याशा मेंदूनं जितकं काही शक्य आहे तो सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु ह्यात ओमच सुरुवात आहे, ओममध्येच विस्तार आहे आणि ओममध्येच अंत आहे. म्हणजे ओम, तोंड उघडलं बंद केलं तसं ओम म्हणजे सुरुवात, पालन पोषण, विस्तार आणि परत विनाश म्हणजे मूळ तत्वाकडे. या क्रियेला, या प्रक्रियेला ओम असं म्हटलेलं आहे. ओम म्हणजे पूर्ण सगळ्या ह्या विश्वातली जी मोठी ताकद आहे ती म्हणजे परमेश्वर. आणि या परमेश्वराचंच दुसरं नाव ओम आहे किंवा प्रणव आहे. आणि ओम हा मूळ साऊंड आहे. पहिला जो ध्वनी निर्माण झाला तो ओम. आणि अगोदरपासून सृष्टी ज्या वेळेला नव्हती, गॅलेक्सी नव्हत्या, कुठलं काही नव्हतं, जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते ओम अक्षर. म्हणजे अगदी चराचर हे काहीच नव्हतं. हे ओम म्हणजे शून्य.
आणि शून्य जितका लहान दिसतो तो तितकाच मोठा असतो शून्याची किंमत. आता कसं काय, शून्य एकच्या अगोदर येतो म्हणजे अजून काही सुरुवातच झाली नाही, एक म्हणजे सुरुवात, तर शून्य म्हणून लहान आणि मोठा. आणि एकच्या समोर जर जाऊन बसवलं त्याला तर त्यानं 10 पटीनं त्याची किंमत एकची वाढवतो की नाही, म्हणजे त्याला 10 म्हटलं जातं. एकच्या समोर बसवलं तर अलीकडं बसला तर शून्य आणि पलीकडं बसला तर 10 पट किंमत वाढवतो. आणखी एक शून्य वाढवला तर 100 पट वाढवतो. म्हणजे शून्याची ताकद सगळ्या अंकापेक्षा मोठा जर अंक कोणता असेल तर तो म्हणजे शून्य. आता तुम्ही म्हणा की विभूती सर सटिया गए, क्रेजी हो गए. यांना टॅबलेटची गरज आहे. कारण शून्याला काय किंमत असते का हो? असं तुमचा प्रश्न पण योग्य आहे. परंतु शून्यालाच किंमत असते. कारण हे जगच शून्यातनं तयार झालेलं आहे. म्हणून शून्य एवढं लहानही कोण नाही आणि शून्य एवढं मोठंही कोण नाही. तसं देव हे सूक्ष्मात सूक्ष्म बी आहेत आणि मोठ्यात विराट काय. म्हणजे अगदी हे सगळं विश्व, सगळ्या गॅलेक्सी जितकं काय आहे हे परमेश्वराच्या पोटामध्ये किंवा आतमध्ये आहे. आणि त्याच्याही बाहेरचं जे तत्व आहे त्याला म्हणजे ओम किंवा परमेश्वर असे म्हणतात. ओके. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण ओम मीन्स गॉड, ओम म्हणजेच गॉड आणि गॉड GOD, गॉडमध्ये 3 अक्षर आहेत ना, GOD. आणि जी म्हणजे जनरेशन, जनरेशन म्हणजे निर्माता, निर्मिती करणारा कोण आहे, ब्रह्मदेव, ज्याने हे सगळी सृष्टी निर्माण केली. त्यानंतर अक्षर येतं ओ, ओ म्हणजे ऑपरेशन, ऑपरेशन म्हणजे प्रतिपाल करणे, पालन पोषण करणे, म्हणजेच विष्णूजीचं कार्य, म्हणजेच विष्णू भगवान त्यामध्ये आले. आणि डी, डी म्हणजे डिस्ट्रक्शन म्हणजेच विनाश करणे, जे महेशजीचं काम आहे किंवा शंकरजीचं काम आहे. म्हणजे ह्या तिन्हीचा संगम, 3 वर्ड्स कोणकोणते, GOD आर नथिंग बट इट्स ऑल्सो ओम. गॉड म्हणजेच ओम, ओम म्हणजेच गॉड. ठीक आहे. म्हणजेच ओम म्हणजे व्यक्तापासून अव्यक्तापर्यंतचा प्रवास. आपण म्हणत ना व्यक्त होणे, आता निर्मिती होणे, त्याचा विस्तार होणे आणि पुन्हा परमतत्वाकडे येणे, दॅट प्रोसेस इज कॉल्ड ॲज ओम. ओके, यू गॉट इट, द प्रॉपर meaning of Om. I hope all of you guys understand the proper meaning of Om word. Om is nothing but it's a God's name or itself a God. Om means who is generator, who is operator, and also who is destroyer. That word is known as Om. Okay. And even if there is any type of difficulty, any type of conclusion about this topic, then please contact me, or you just put your difficulty in comment box. I will try to sort out your difficulty 101%. If you like my videos, then make it like, share it, and your best comments. Thank you. Thanks a lot. Have a nice day. Keep smiling forever. Jai Shambhu, Jai Shiva.